गेल्या वर्षी पडलेला प्रचंड पाऊस आणि त्यानंतर पडलेली कडाक्याची थंडी यामुळं कोकणातील आंब्याची कलमं उद्ध्वस्त झाली आहेत। मोहर आला परंतु सगळा गळून गेला आणि जवळपास 5 ते 10% पीक हाताला लागलेलं आहे, 90% नुकसान झालेलं आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळून जवळपास 1 लाख हेक्टर जमीन ही आंबा पिकाखाली आहे आणि त्यातला बहुतेक हापूस आंब्याचं लागवड जास्त आहे, परंतु सगळ्यात जास्त बाधित हापूस आंबाच झालेला आहे की ज्यानं जगातल्या ग्राहकांच्या जिभेवर राज्य मिळवलेलं आहे। असा हापूस आंबा यावर्षी निर्यात होणं अशक्य आहे। जवळपास 600 कोटी रुपये आंब्याच्या निर्यातीतून चलन वर्षाला मिळतं आणि जवळपास 650 कोटी रुपयाचा पल्प आपल्या महाराष्ट्रातून निर्यात होतो। म्हणजे जवळपास 1250 कोटीचं जे काय परकीय चलन आहे ते जेमतेम 100-150 कोटी रुपये तरी येतील का नाही ही शंका इतकं आंब्याचं उत्पादन घटलेलं आहे। दोष शेतकऱ्याचा नाही, कारण पर्यावरणामध्ये झालेले हे जे काय बदल आहेत हे वैश्विक तापमानवाढीचे साईड इफेक्ट आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याचा दोष नसेल, त्यानं इमानदारीनं आंब्याच्या कलमाची निगा राखलेली असेल, काजूची अवस्था तीच आहे, काजूचंही पीक हातातनं गेलेलं आहे, तर मग झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? आणि म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तज्ज्ञांचं एक पथक कोकणामध्ये पाठवून पाहणी केली पाहिजे आणि ह्या आंबा बागायतदारांना, काजू बागायतदारांना केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे। यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जे सदस्य आहेत श्रीकृष्ण वत्स यांची आज मी भेट घेतली, त्यांना पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली। हे श्रीकृष्ण वत्स पूर्वी महाराष्ट्राच्या सचिव होते, महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांना तज्ज्ञ मानलं जातं आणि त्यामुळं महाराष्ट्राची खडानकडा माहिती असल्यामुळं त्यांना विनंती केली की तुम्ही एक तज्ज्ञाचं पथक पाठवा किंवा स्वतः भेट द्या, पण कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाचवा, त्याला मदतीचा हात द्या अशी विनंती केली। त्यांनी गांभीर्यानं हे सगळं बघायचं कबूल केलं। त्याचबरोबर आंब्याच्या पीक विम्याच्या संदर्भातले गाईडलाईन्स ठरत असताना त्याच्यामध्ये कोकणातल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो आहे। 15 मे पूर्वी नुकसान झालं तरच विम्यास पात्र ठरतात, त्याच्याऐवजी ते 30 मे करणं गरजेचं आहे आणि एवढी साधी बाब प्रशासनाच्या लक्षात येऊ नये ही आश्चर्याची बाब आहे। त्यामुळे हे सुद्धा करणं गरजेचं आहे। याही गोष्टी त्यांना पटल्या आणि निश्चितच प्राधिकरणाच्याकडे लक्ष घालेल आणि कृषी मंत्रालय जे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं काम बघतं त्यांना आम्ही शिफारस करू आणि नुकसानीच्या संदर्भामध्ये एक तज्ज्ञांचं पथक लवकरच महाराष्ट्रामध्ये पाठवू असं त्याने आम्हाला सांगितलं। एक सर प्रश्न याला जोडून असा आहे, मागे NDRFच्या नुकसानी संदर्भातला तिथे मागणी की राज्य सरकारकडून प्रस्ताव यावा लागतो, तो आलेला नाही आहे असं म्हटलं गेलं होतं संसदेमध्ये, त्या बाबतीत पुढे काय प्रगती झाली आणि या विषयात सुद्धा आत्तासुद्धा कोकणामध्ये एवढं नुकसान झालेलं असताना, कारण राज्यामध्ये एकूण जे काय 5.25 लाख टन आंब्याचं उत्पादन होतं त्यातलं जवळजवळ 2.25 लाख टन उत्पादन हे केवळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामधूनच होतं। म्हणजे निम्म्याहून अधिक उत्पादन इथंच होतं आणि इथंच सगळ्यात मोठा फटका नैसर्गिक आपत्तीचा बसलेला आहे। पण तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून एक साधं पत्रसुद्धा केंद्र सरकारकडे आलेलं नाही। त्याचबरोबर माझी अशी माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये जो प्रचंड पाऊस पडला त्या पावसानंतर जे झालेलं नुकसान आहे त्याचा अंतिम जो काय अहवाल आहे तो अहवाल वेळेवर केंद्र सरकारकडे न पाठवल्यामुळं केंद्राकडून मदत देत असताना दिरंगाई झाली
आणि मदत कमी मिळाली ही अशी माझी माहिती आहे. आता महाराष्ट्र सरकारला हे फक्त माहिती पाठवायचं काम त्यांचं आहे आणि तेच सुद्धा जर का वेळेवर होत नसेल तर स्वतःचं द्यायचं राहिलं पण जे येतं ते सुद्धा मिळून देत नसेल तर याला ह्यात टक्केवारी मिळत नाही, कमिशन मिळत नाही, म्हणून ही माहिती मिळत नाही का कशासाठी मिळत नाही याचा जाब मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विचारला पाहिजे असं माझं मत आहे. महाराष्ट्र के कोकण इलाके में आम का उत्पादन बड़ी तादाद में होता है, लेकिन इस साल जो भारी बारिश हुई और उसके बाद जो शीतलहर आ गई इस कारण जो फलदार ना होने चाहिए थे वो न होने के कारण महाराष्ट्र का आम उत्पादक किसान और उसके साथ काजू उत्पादन किसान बहुत संकट में है. केवल 10% फसल आ चुकी है. इसलिए केंद्र सरकार को आगे आकर किसानों को राहत देनी चाहिए, मदद देनी चाहिए. ये मांग लेकर IMDRA को के जो सदस्य सचिव है महाराष्ट्र के ही प्रशासन के पूर्व सचिव श्री कृष्ण वत्स इनसे मिलकर उनको रिक्वेस्ट किया और एक एक्सपर्ट टीम कोकन में भेजकर आम उत्पादक किसानों का जो नुकसान हुआ है उसका जायज़ा लेने के लिए हमने रिक्वेस्ट किया है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.